आज बनवूयात चमचमीत असा पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आणि यासोबतच अगदी झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहोत। अतिशय चविष्ट लागणारा हा पदार्थ तसं म्हणायला गेलं तर अगदी झटपट तयार होतो। चला तर मग पटकन रेसिपी पाहूयात। तर इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे भरून साबुदाणा घ्यायचा आहे आणि यासोबतच पाऊण वाटी भरून मी वरई घेतलेली आहे। मध्यम आचेवरती चांगले कडकडीत असे हे दोन्ही पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे जे काही मऊसरपणा यामधला असेल ना तो थोडाफार कमी होतो। तर बघा हे दोन्ही साहित्य हाताला चांगले असे कडकडीत लागायला हवेत, पण तरी देखील याचा रंग अजिबात चेंज व्हायला नको। तर हे दोन्ही साहित्य चांगले गरम झालेले आहेत, संपूर्णपणे थंड करून घेऊ आणि थंड झाले की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतरच बारीक दळून घ्या। जर गरम असेल थोडं जरी तरी सुद्धा अतिशय पावडर अशी याची होणार नाही। आता अगदीच तुम्ही खूप बारीक दळलं गेलं नाही तरी सुद्धा चालेल, हलकंसं जाडसर राहिलं ना तरी सुद्धा चालेल। इथे तुम्ही बघू शकता हलकंसं रवाळा दिसतंय, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे। पण तुमचं जर थोडंसं जरी जाडसर राहिलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे इथे हिरवी मिरची घालायची। मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। हे दोन्ही आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवायचे। जर इन केस तुम्हाला पाण्याची गरज लागली तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता। तर हे बघा अशी मिरचीची आणि बटाट्याची मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली पेस्ट आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। जर उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिऱ्याची पावडरसुद्धा घालायची आहे आणि अगदी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला। चवीपुरतीचं मीठ घालून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पण यामध्ये आता थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि एकजीव असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला थोडंसं तुम्हाला दाटसर वाटेल, कारण साबुदाणा वरई पाणी पूर्णपणे शोषून घेत असते ना। तर बघा ग्लासभर पाण्यामध्ये असं दाटसर मिश्रण तयार झालेलं आहे। सध्याला आपण हे झाकून ठेवणार आहोत कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटांसाठी। तोपर्यंत चटपटीत अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात। तर कढईमध्ये अगदी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरं घातलं। जिरं फुलल्यावर आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातल्या किंवा तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता। हिरव्या मिरच्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेतलं आणि आता यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, हे यामध्ये घालायचे आहेत। बटाटा उकडून घेतलेला आहे। चवीपुरतीचं यामध्ये मीठ घालायचं आणि साधारण 2-1 मिनिटांसाठी बटाटा वरून हलकासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हवं असेल तर ही बटाट्याची भाजी तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता किंवा यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घातला ना तर आणखीन जास्त स्वादिष्ट बनतं। तर यासाठीच मी इथे ना साधारण 2 चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। चांगला मिसळून घ्यायचा आणि तयार झाली मस्त अशी चमचमीत उपवासाची बटाट्याची भाजी। मस्त अशी भाजी तयार झाली आणि इकडे मिश्रणसुद्धा साधारण 15 मिनिटांसाठी चांगलं मी भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता हलकंसं हे दाटसर तयार होतं, पण आता हे एकसंध होण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यावं लागणार आहे। एकाच वेळेस मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही सगळं मिश्रण घेऊन हे बारीक करून घेऊ शकता। आत्ता यावेळेस अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण आपण नंतर पाण्याची जी कन्सिस्टन्सी आहे मिश्रणाची ती आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी पेस्टसारखं हे तयार झालेलं आहे। मस्त क्रीमी हे टेक्स्चर दिसतंय, पण आपल्याला हे आणखीन जास्त पातळ असायला हवं, म्हणूनच थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करून घेणार आहे। तर साधारण अर्धा ते पाऊण ग्लास भरून आणखीन मी यामध्ये पाणी घातलेलं असेल आणि आत्ता तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता। जशी डोशाची कन्सिस्टन्सी असते ना अगदी तशीच, त्यापेक्षा थोडीशीच दाटसरही असेल अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आणि आता चला पटकन असे याचे डोसे म्हणा किंवा धिरडे आपण घालून घेऊ। तर पॅन इथे मी गरम करून घेतलेला आहे। पॅनला थोडंसं तेल पुसून घेतलं। शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्या किंवा नेहमीचा तुमचा डोशाचा जो तवा असेल तो तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल। मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि आता यावरती लगेचच साधारण मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे मग वरून अजिबात क्रॅक जात नाही। असंच जर ओपन ठेवलं तर वरून क्रॅक जाण्याची जास्त शक्यता असते। आता वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊयात आणि साईडला सुद्धा थोडंसं मी तेल सोडून घेणार आहे। अगदी थोड्याशा तेलामध्ये सुद्धा हा पदार्थ तयार होतो। हवं असेल तर तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा इथे वापरू शकता। अशा कडा थोड्याशा सोनेरी दिसायला लागल्या की पलटी करून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आला आणि छान जाळीसुद्धा सुटलेली आहे आणि एकसारखा असा भाजूनसुद्धा झाला आहे। खालच्या साईडने आणखीन 1-1.5 मिनिटांसाठी भाजून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या साईडने सुद्धा छान भाजून झालेला आहे।
परफेक्ट असा इथे डोसा आपला तयार झाला. याला तुम्ही डोसा म्हणा, आंबोळी म्हणा किंवा धिरडंसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर अशाच पद्धतीने इतर डोसेसुद्धा मी तयार करून घेणार आहे आणि तयार केलेल्या मिश्रणामध्ये असे मध्यम आकाराचे साधारण 10-1 धिरडी तयार होतात. तर हे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करू शकता, एखाद्या चटणीसोबत सर्व करा किंवा इथे मी उपवासाचं लिंबाचं लोणचं घेतलं, यासोबतसुद्धा सर्व केलं तरीसुद्धा चालेल. आशा करते आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.